हे आहेत महाराष्ट्रातील सगळ्यात खराब IAS ऑफिसर. 21 वर्षात तब्बल 25 बदल्या. कारण कोणतंच डिपार्टमेंट यांना जास्त काळ ठेवू शकत नाही. आपण बोलतोय तुकाराम मुंडे सरांबद्दल, बीडच्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या एका IAS ऑफिसर बद्दल. 2005 मध्ये IAS बनले. जॉईनिंगच्या तिसऱ्या दिवशीच एका पॉलिटिशियनचा इल्लीगल बार बंद केला. नवी मुंबई पोस्टिंग मध्ये 180 कोटींचा इल्लीगल प्रोजेक्ट बंद केला. सेल्स टॅक्स डिपार्टमेंट मध्ये 310 कोटींचा टॅक्स फ्रॉड पकडला. शिक्षण विभागात पाठवलं, पण तिथेही ते शांत बसले नाहीत. सरकारी शिक्षकांचे ॲब्सेंटिझम 12% 2% केली. नंतर दिव्यांग कल्याण विभागात 900 फेक NGOज बंद केले. एवढं सगळं करूनही मेडल मिळालं नाही. मिळालं तर फक्त जीवे मारण्याच्या धमक्या आणि खोटे आरोप. आता फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंट मिळाल्यानंतर बाजारातून पनीरच गायब झालं. म्हणून ते खराब आहेत, पण फक्त चुकीची कामं करणाऱ्यांसाठीच. मुंडे सरांबद्दल तुम्हाला काय माहित आहे कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा वित्तम बातमी.